रायगड जिल्ह्यातील पेण शहरातून एक सामाजिक बांधिलकी जपणारी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने पेण उपजिल्हा रुग्णालयासाठी विविध अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचे वाटप करण्यात आले. पेण येथील मराठा समाज हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. रायगडचा अभिमान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठानमार्फत समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. कार्यक्रमाला नायब तहसीलदार प्रसाद काळेकर, मुख्याधिकारी जीवन पाटील तसेच वैद्यकीय अधीक्षक संध्या राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की शासकीय रुग्णालयामध्ये अनेक सुविधा उपलब्ध असतात, मात्र तातडीने आणि उत्कृष्ट प्रतीचे साहित्य उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य प्रतिष्ठानामार्फत करण्यात आले आहे. पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी या उद्देशाने ही वैद्यकीय उपकरणे देण्यात आली आहेत. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सामाजिक आरोग्य, स्वच्छता आणि जनजागृतीसारखे अनेक उपक्रम सातत्याने राबवत असून पेण तालुक्यात त्यांचे मोठे योगदान असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रुग्णालय पेण आज या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय पेण या 50 खाटांच्या रुग्णालयासाठी आज आम्हाला जवळजवळ 70 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट, इंजेक्शन्स, वॅक्सिन आणि सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध झालेले आहे. त्याबद्दल मी त्या प्रतिष्ठानचे आणि इतर सर्व श्री सदस्य यांचे मनापासून आभारी. प्रतिष्ठानतर्फे उपजिल्हा रुग्णालय पेण यांना आता जे विविध वैद्यकीय उपकरण असे 70 प्रकारचे जे साहित्य प्राप्त झाले, साहित्यांचं वाटप झालं. त्या कार्यक्रमानिमित्त मी बोलू इच्छितो की उपजिल्हा रुग्णालयाला पेण नगरपालिकेकडून यापुढे जी काही स्वच्छताविषयी किंवा जी काही मदत लागेल, त्याचप्रमाणे नागरिकांच्या आरोग्याविषयी जनजागृतीसाठी किंवा इतर जी काही आवश्यकता लागेल त्यासाठी पेण परिषद ही यास तत्पर असेल, हे मी त्यांना या कार्यक्रमानिमित्त सांगू इच्छितो. नमस्ते. नमस्कार. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री दादासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आजचा दिनांक रोजी हा कार्यक्रम सुरू आहे किंवा आज हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. तर या पेण जिल्हा उपरुग्णालय या ठिकाणी वैद्यकीय उपकरण वाटप, त्याचबरोबर जे आवश्यक साधनं आहेत त्या साधनांचं वाटप या ठिकाणी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत वेगवेगळी उपकरणं, वेगवेगळं साहित्य आणि औषधासाठी जे लागणारे रसायन आहेत त्याचा पुरवठा आज उपरुग्णालय पेण इथे प्राप्त करून दिलेला आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. त्यात अगदी आरोग्य शिबिर आहेत, व्यसनमुक्ती आहे, रक्तदान शिबिर आहेत, यासारखे वृक्षारोपण, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन हे कार्यक्रम आहेत. हे अविरतपणे हे कार्य चालू आहे. आज आम्हाला प्रत्येकाला ही शिकवण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत दिली गेली आणि त्याप्रमाणे आज प्रत्येक स्त्री सदस्य या कार्यासाठी अतिशय निष्कामतेने कार्य करत आहे. ही शिकवण, हीच रुजवणी आमच्या आतमध्ये, प्रत्येकाच्या आतमध्ये केलेली आहे. मानवता हा धर्म आणि मनुष्य ही जात, ही शिकवण समर्थांनी प्रत्येकाला दिलेली आहे. प्रतिष्ठान मार्फत हे मार्गदर्शन वेळोवेळी दिलं जातं. त्याचबरोबर देशाने आम्हाला काय दिलं यापेक्षा आम्ही देशासाठी काय देणं लागतो ही जाणीव आपल्या प्रत्येकाच्या देहात, आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये हे करून देत आहेत. आणि ही जाणीव प्रतिष्ठान मार्फत आम्हाला प्राप्त करून दिलेली आहे आणि प्रत्येकाला हे देत आहेत. अध्यात्माकडून समाज सुधारणाकडे, काही सामाजिक कार्याकडे कसं उभं राहायचं ही शिकवण वेळोवेळी समर्थ कार्यातून त्या समर्थांच्या प्रतिष्ठान मार्फत आम्हाला दिली जाते. आणि हेच कार्य निष्कामतेने प्रत्येक स्त्री सदस्य करत आहेत आणि हेच कार्य असंच पुढे निष्कामतेने राहावं एवढीच आमचे सदिच्छा विनंती आहे. धन्यवाद.